तर स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आणि मी आज कशा प्रकारे चपात्या करते आणि माझा टाइम पण बचत होतो आणि गॅस पण बचत होतो। तर कशा प्रकारे चला पाहूयात। आता मी पीठ मळाय, तुम्ही ज्या प्रकारे पीठ मळता त्या प्रकारे पीठ मळा, पण शक्यतो थोडंसं घट्टसर पीठ मळा, पातळ पीठ मळू नका। तरी पण माझं थोडंसं आज पीठ पातळ झालं, म्हणजे थोडंसं लूज साईलचं मळलं मी, छान असं मधण्यामध्ये ते पातळ झालं। तर मी गोळे करून घेतले। माझ्या घरामध्ये आता तरी आज तरी 7 चपात्या बनतात, म्हणजे जेवढं पीठ मळलं त्यामध्ये 7 चपात्या होतात। 7 गोळे केले मी पहिले, गॅस अजून चालू केलेला नाहीये। जेव्हा मी आता या पूर्ण अशा गोल गोल पाऱ्या लाटून पूर्ण होतील ना माझ्या ज्या 7 चपात्यांच्या, तेव्हा मी गॅस ऑन करणार आहे। तर इथे मी जो उंडा घेतलाय गोळा असा कणकेचा, तर असा गोळा तुम्हाला ज्या आकारामध्ये चपाती हवे त्या आकाराचा करायचा आणि अशा प्रकारे ना घडी करायच्या आधीच असे छान छान असे पाऱ्या करून ठेवायच्या पूर्ण अशा, ज्या पूर्ण आपण 7 ते 8 चपात्या करणार आहेत त्यासाठी मी सांगते बरं का। जास्त चपात्या तुमच्या घरामध्ये होत असतील किंवा जास्त मोठी फॅमिली असेल, जॉईंट फॅमिली, त्या लोकांसाठी नाही हा व्हिडिओ। ज्यांच्या घरी 2-3 माणसं आहेत त्यांच्यासाठी आहे, म्हणजेच घड्या करून टाइम बचत करून आपण चपात्या करू शकतो आणि गॅस पण बचत होऊ शकते। अशामुळे अशा पटपट लाटून घ्यायच्या अशा चपात्याच्या पाऱ्या। आता माझ्या 7 चपात्या, मी 7ही चपातीच्या गोल अशा लाट्या लाटून घेणार आहे। आता बघा मी अशा प्रकारे लाटते। तुम्ही जर घडीची पोळी करत नसाल, जर दोन घडीची चपाती करत असाल तर त्या प्रकारे तुम्ही करू शकता। तर इथे माझ्या पूर्ण अशा चपात्याच्या लाट्या लाटून होत आलेल्या आहेत। 7 चपात्या आहेत, तर मी लाटून घेते आता, कुठेही व्हिडिओ स्किप करत नाहीये, थोडासा स्पीड फास्ट करेल, व्हिडिओ कुठेही स्किप करत नाही। आता पाऱ्या पूर्ण लाटून झाल्यात। मी गॅसवरती तवा ठेवला तापायला, मीडियम फ्लेम ठेवायची आहे, मीडियम थोडीशी जास्त ऑन करायची, जास्त हाय पण नाही आणि मीडियम पण नाही, अशी फ्लेम ठेवायची गॅसवरती। आणि आता मी पूर्ण अशा चपात्या आहेत ना आपल्या, ह्या ज्या पाऱ्या लाटून ठेवल्या आपण, म्हणजेच आपली जी ही चपाती बारीक गोलवाली लाटून ठेवली ना, त्याला मस्त असं तेल लावायचं आणि पटापट घड्या लाटून घ्यायच्या आणि एकदम सुट्ट्या सुट्ट्या ठेवायच्या, एकाला एक चिटकून ठेवायची नाही, नाहीतर या आपण ज्या घड्या केलेल्या चपात्या आहेत पाऱ्या, त्या घडीची चपाती घडी केली ना ती चिपकू शकते एकमेकांना। त्यामुळे काय करायचं, तेल लावायचं। तुम्हाला जर पीठ यामध्ये टाकायचं असेल तुम्ही पीठ पण टाकू शकता। मी पीठ काय वापरत नाही घड्या, म्हणजे पाऱ्यामध्ये तेल लावलं की पीठ नाही वापरत मी। अशा प्रकारे फक्त तेल लावते आणि मी घडीचीच पोळी करते। 3 पदरी असते ती, अशा प्रकारे जी त्रिकोणी घडी घालून पोळी करतात ना चपाती, तशी मी करते। तुम्ही कशा प्रकारे करता त्यानुसार तुम्ही ज्या स्टेप मी फॉलो केल्या तशा फॉलो करू शकता। आता मस्त मी एक पारी घेतली पिठामध्ये बुडवून आणि लाटायला चालू केली। बघा त्रिकोणीची मी गोल कशी करते पाहू शकता। तुम्ही रोज थोडीशी प्रॅक्टिस करा, ज्यामुळे तुमचा स्पीड पण वाढेल आणि जेव्हा तुमची गॅसवरची चपाती तुम्ही ठेवाल ना, त्याच्यानंतर तुमची गॅसवरची चपाती पोळपाटावरची जाऊ शकते, असं स्पीड तुमचा नक्की होईल एक ना एक दिवस। माझे पण असंच होत होतं की गॅसवरती चपाती असते ती भाजत ठेवायची मी आणि नंतर दुसरी चपाती करायची, त्यामुळे खरंच गॅस खूप बचत होतो। तुम्ही पण पाहालच, तुमच्या पण एक दिवस अशा पटापट चपात्या बनवून होतील, जेव्हा तुमची गॅसवरची चपाती भाजून होईल, दुसरी चपाती रेडी असेल खाली, तुम्ही लगेच गॅसवरती टाकाल अशा प्रकारे। आता आपल्या चपात्या मी डायरेक्ट सगळ्या चपात्या अजिबात लाटत नाही, कारण 7-8 चपात्या असल्यावरती कशाला लाटून ठेवायच्या। त्यामुळे मी काय करते, घड्या घालते आधी चपात्यांच्या मस्त तेल लावून आणि मग गॅसवरती तवा ठेवून हाय फ्लेम करायची, तवा तापला की पटापट चपात्या लाटायला घ्यायच्या। आता जी पहिली चपाती आहे ती मी लाटून घेतली। आता खाली माझी दुसरी चपाती चालू आहे लाटायला। आता ही भाजेपर्यंत ती नक्कीच होणार। लक्ष द्यायचं, फक्त दोन्हीकडे लक्ष ठेवलं पाहिजे आपण। एकाच वेळी एका ठिकाणी लक्ष माणूस म्हणतो की देऊ शकतो, पण चपात्या करताना थोडीशी चतुराई वापरायची। गॅसवरती जी चपाती आहे तिच्याकडे पण लक्ष द्यायचं आणि जी पोळपाटावरती चपाती आहे तिच्याकडे पण लक्ष द्यायचं। आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण माझ्या या चॅनलवरती घरगुती आणि जो कमी वेळात काय काय होतं, किंवा एखादी चांगली रेसिपी थोड्या मोजक्या साहित्यात ज्या होते, किंवा जी एखादी खरंच ट्रिक्स आणि टिप्स सोबत एखादी रेसिपी सांगायची असेल तर ती माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल। त्यामुळे अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लवकर, बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही। आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहतच आहात तर लाईक करा, एक वाजलाच आहे थंबनेल, त्यावरती लाईकच्या बटनावरती लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला शेअर करा। तर मस्त आता चपात्या भाजून घ्यायच्या। अशा प्रकारे मी सर्व चपात्या भाजून घेणार आहे। आणि या चपात्या मस्त अशी जाळी भेटते बघा मार्केटमध्ये, जिथे सर्व काही सामान भेटतं प्लास्टिकचं। आता जे नवीन घर संसार असं काहीतरी शॉपचं नाव आहे मे बी, त्या शॉपमध्ये तुम्हाला घरातील सर्व ज्या काही वस्तू लागतात ना, चाळणी, त्यानंतर मग्स, बादल्या, झाडू, अशा प्रकारचे वेगवेगळे सामान असतं ना, त्या दुकानामध्ये सर्व काही भेटतं। त्या दुकानातून तुम्ही ना अशी प्लेट आणा, एक भाकरीची किंवा चपाती ठेवायची प्लेट भेटते। जेव्हा चपाती भाकरी आपण गरमागरम करतो तेव्हा गॅसवरून म्हणजे चपाती तव्यावरून काढताना त्या जाळीमध्ये ठेवली ना, मस्त अशी त्याची वाफ जाते
आणि चपाती कुठे अशी चिपकल्यासारखी होत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या टोपल्यामध्ये ठेवता तेव्हा। त्यामुळे आधी काय करायचं, ती जाळी एक तशी असते ना, त्या जाळीमध्ये तुम्ही चपात्या ठेवायच्या। मी अशीच या जाळीमध्ये चपात्या ठेवते आणि त्यानंतर मी माझ्या टोपलीमध्ये मस्त अशा पॅक करून चपात्या ठेवल्या की त्या मस्त अशा 2-3 तास अशा गरम राहतात। माझ्याकडे पॉट आहे हॉट पॉट म्हणून स्टीलचा, मी तुम्हाला लास्टला दाखवेल तो। त्यामध्ये खरंच खूप चपात्या गरम राहतात, 2-3 तास तरी राहतात गरम। मी जाळीमध्ये ठेवते आधी चपात्या भाजून झाल्या की, आणि जेव्हा माझ्या सर्व चपात्या होतात कंप्लीट तेव्हा मी 2 मिनिटं त्या बाजूला ठेवते जाळीला आणि गॅस वगैरे सर्व स्वच्छ करते आणि त्या जाळीतील चपात्या मी पॉटमध्ये ठेवून देते। चला अशा प्रकारे आपण आता सर्व चपात्या भाजून घेऊयात। अशा प्रकारे माझ्या सर्व चपात्या इथे झालेल्या आहेत। आता मी मस्त चपात्या थंड झाल्या होती हॉट पॉटमध्ये ठेवल्या आहेत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।